रामकृष्ण हरिमावली या आपल्या असणाऱ्या ब्रह्मज्ञान ग्रंथामधील आपण या पाठीमागे गणेश वंदना घेतली, सरस्वती वंदना घेतली. तसेच आपला पहिला जो अध्याय आहे ज्याला आपण ब्रह्मांड ज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले आहे, त्याच्यातून आपण या ब्रह्मांडाची माहिती या ठिकाणी बघितली. त्याच्यानंतर आपला दुसरा जो या ठिकाणी अध्याय आहे जो आहे आपला हिंदू धर्मज्ञान, तो सुद्धा आपण या ठिकाणी पूर्णपणे बघितलेला आहे. आणि आपला तिसरा जो अध्याय आहे ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञान, या अध्यायाच्या एक भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे व दुसऱ्या अध्यायाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तरी आपण याला चालू करू. पुढे सांगताना भगवंत अर्जुन रूपाला पुढील 8व्या अध्यायामार्फत ज्याला ब्रह्माक्षर निर्देश योग नावाने उपदेश करताना आपणास पण संबोधित करतात की जे जन्मलेले आहे ते मृत्यू निश्चित पावणार व जे आहे जसे दिसते शाश्वत नसून त्यात काळानुरूप बदल होणार. हे कालचक्र अखंडपणे कोणाचीही कशाचीही पर्वा न करता अखंडपणे चालूच राहणार. कारण या सृष्टीचा करता करविता चालक हा ब्रह्म असून तो ओम तत्सत या शब्दाप्रमाणे अखंडपणे राहून त्यानेच एकोणहन बहुसम ह्या आदी संकल्पातून अनंत ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे व तो जे कार्य करतो म्हणजे हे ब्रह्मांड चालवण्याचे कार्य करतो ते कार्य आहे. त्याने जे सजीव रूपी देह तयार केले आहेत त्यांना आदिभूत असे म्हणतात व जो देह रूपी भोक्ता आहे तो आदिदैवत आहे असे समजावेला. चेतना देणारा जो आत्मा आहे तो आदि यज्ञ होय व हे सर्व मिळून जे आहे ते ब्रह्म, जे तत्व जी चेतना रूपाने सर्व चालवते ते परब्रह्म होय व हे सर्व जाणून ओम हेच तत्व सर्वांचे आदी आहे व हे जो जाणतो व मला मिळवण्यासाठी मोक्ष प्राप्तीसाठी जो धडपड करून कार्य करतो तो शेवटी मृत्यूनंतर माझ्यात लीन होऊन मोक्ष प्राप्ती मिळून परत या ब्रह्मांडात जीव रूपाने जन्म घेत नाही. असे दिव्य ज्ञान या 8व्या अध्यायातून अर्जुन रूपाने आपणास पण प्राप्त होते व मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आणखीनच दिव्य ज्ञानात भर पडते हे निश्चित. पुढे 9व्या अध्यायात भगवंत राजविद्या राजगुह्य योग या अध्यायामार्फत सांगतात की ज्ञान व विज्ञान यामधील अंतर ज्याला समजले तो धन्य आहे. हे सर्व जग एक दिवस नाश पावणारे असून मी मात्र कायमस्वरूपी राहणार आहे. हे जग म्हणजे मृत्यूलोक असून या मृत्यूलोकातील जीव हे मला प्राप्त करण्यासाठी भक्ती मार्गाचा वापर न करता अनेक सुखाच्या मागे लागून पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये सतत क्रमाने नियमित जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून यातना जे आहेत त्या भोगत या ठिकाणी राहतात. असे भक्तिरूपाने माझी एकनिष्ठतेने भक्ती करतो तो मला प्रिय आहे. या सृष्टीत वावरताना कोणत्याही भूतांविषयी वैरभाव न ठेवता सर्वांमध्ये मीच आहे हे मानणे व असे जो मानतो तो मला अतिप्रिय आहे. त्यामुळे सतत मनात माझे स्वरूप धारण करून अनन्य भावाने माझी भक्ती करणे सर्वश्रेष्ठ असून ते मला अतिप्रिय आहे असे सांगून या अध्यायापासून आपणास पण देवाच्या भक्तीचे सामर्थ्य व त्याचे फळ काय, मोक्ष म्हणजे काय हे समजते. पुढे 10व्या अध्यायात जो विभूती योग आहे या अध्यायातून छोटासा बोध घ्यायचा झाल्यास भगवंत सांगतात ज्याप्रमाणे सर्व विश्व म्हणजे मी परमेश्वर असून हे जो जाणतो तो मला अतिप्रिय असून जो देह मन बुद्धी हे सर्व भाव मला अर्पण करतो तो संसार निर्लोप राहतो व पाप वासना त्याला सोडून दूर पडून जातात. तो पंचमहाभूतांनी आपल्यातून वश करू शकतो व तो खरा ज्ञानी होय. अशा साधकास मी अंतर्बाह्य सदा सहाय्य करतो. त्यांच्या दुःखामध्ये त्यांना अनंत रूपाने सहाय्य करून त्यांना सुखी ठेवण्याचा मी निरंतर प्रयत्नशील राहतो. त्यांचे रक्षण करून त्यांच्याकडून निरंतर माझी सेवा करून घेऊन त्यांना मोक्ष प्राप्तीस योग्य बनवतो. कारण मीच विश्व व्यापक असून सर्व सजीव निर्जीवामध्ये मीच आहे. सूर्य चंद्र पृथ्वी आकाश जल वायू अग्नी वेद पुराण शास्त्र विद्या मीच असून काम क्रोध मोहरूपी माया पण मीच आहे. मीच सर्वांचा आदि व अंत आहे. मीच सत्य मीच प्रेम मीच द्वेष मीच कोर्य मीच दया असून सर्वांचा नाश करणारा काल पण मीच आहे. थोडक्यात भगवंत या अध्यायातून आपणास सांगतात की जे दृष्टीत दिसते किंवा न दिसता जाणवते किंवा जे आहे ते सर्व तो भगवंत असून चराचरात अणुपासून ब्रह्मांडापर्यंत सर्वव्यापी असा आहे जे आपण समजावे. असे 11व्या अध्यायामध्ये ज्याला विश्वरूप दर्शन या नावाने संबोधले आहे त्यात अर्जुन प्रश्न करतात, हे भगवंता तुम्ही चराचरामध्ये आहात मग माझ्या दृष्टीला हे का बरं दिसत नाही. तुम्ही मला तुमचे विश्वरूप दर्शन दाखवा म्हणजे तुम्ही सर्व आहात हे तुम्ही मला दाखवा. त्यावर भगवंत अर्जुनाला हे विश्वरूप दर्शन दाखवण्यासाठी अगोदर दिव्य दृष्टी म्हणजे थोडक्यात दिव्य ज्ञान दिव्य तेज रूपी दिव्य दृष्टी या ठिकाणी प्रदान करून आपल्या प्रचंड अशा विश्वव्यापक विश्वरूपाचे दर्शन देतात व त्यात अर्जुनाला पूर्ण ब्रह्मांडच भगवंताच्या पूर्ण शरीर रूपी देहात सामावलेले आहे असे दिसते.
सर्व कौरवांचा नाश होताना अर्जुन बघतो. एवढेच नाही तर सर्वांचा जन्म होताना पाहतो व सर्वांचा मृत्यू होताना पण बघतो. तसेच अर्जुन जिकडे बघेल तिकडे सूक्ष्म रूपाने व प्रचंड व्यापक स्वरूपात त्याला भगवंतच दिसतात. अशा परब्रह्म परमात्म्याचा प्रचंड मोठ्या रूपाने बघून जणू अनेक सूर्य एका जागेवर येऊन जे तेज निर्माण होते असे दिव्य तेज अर्जुनाला दिसते. ज्या तेजाचे तेज अर्जुनाच्या दिव्य दृष्टीला सहन होत नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो, हे भगवंता, तुम्ही ओंकार असून त्याच्याही पलीकडे आहात. तुम्ही विश्व साठवण्याचे स्थान असून गहन आद्य व अविनाशी आहात. तुम्हीच ईश्वर आहात. सर्व 33 कोटी देवी देव तुमच्यातच सामावले आहेत. सर्वच परब्रह्म तुम्ही आहात ती मी बघत आहे. सर्व देव दानव यक्ष राक्षस सर्व तुमच्याच ठिकाणी आहेत. सर्व 84 लक्ष योनी रूपी जीव तुमच्यामध्ये सामावलेले आहेत. असे तुम्ही सर्वांचे मूळ आहात हे मी बघतो आहे. या त्रिजगताचा आधार तुम्हीच असून देवा तुम्ही जात नाहीत असे एकही वस्तू, मग सजीव असो का निर्जीव असो, असे एकही ठिकाण नाही. असे बघून अर्जुन पुन्हा भगवंताला सगुण रूपामध्ये येण्याची विनवणी करतात व ते भगवंत मान्य करून श्रीकृष्ण रूपी सगुण रूपामध्ये येऊन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाच्या रथाच्या सारथी रूपामध्ये येऊन अर्जुनाला ची दिव्य दृष्टी या ठिकाणी काढून घेऊन आपली सगुण असणारी कृष्णमूर्ती या ठिकाणी प्रगट करतात. यामुळे अर्जुनाला जन्म मृत्यू, मीपणा तूपणा, मी मारणार व कौरव मारणारे या न सुटलेल्या प्रश्नाचे उत्तर या विश्वरूप दर्शनाच्या माध्यमातून भगवंत सोडवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे अध्यायातून अर्जुनामुळे आपणास पण या भगवंताच्या विश्वरूपाचे जणू दर्शनच घडते. हे नक्की व चराचरी सर्वव्यापी भगवंत आहे हे सिद्ध होते. पुढे 12वे अध्याय ज्याला भक्तियोग नाव आहे, या अर्जुनाने विश्वरूप बघितल्यानंतर या रूपाचे म्हणजे भगवंतात तुमचे ज्ञान मिळेल याचा सोपा मार्ग काय तो तुम्ही मला सांगा, दाखवा. तसेच तुमचे सगुण व निर्गुण असे दोन्ही रूपे असून याचे खरे ज्ञान काय आहे ते तुम्ही मला सांगा, असे या ठिकाणी अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो. यावर वैकुंठ नायक श्रीकृष्ण 64 कलांचा निधी, 14 विद्यांचा धनी, धर्म व कीर्तीला शोभणारा, शरणागतांचा मोक्षदाता, लोक कृपाळिक, निष्कलंक निर्मळ सत्य मुकुंद, जगाचा आधार, भक्त आनंद लक्ष्मीपती, यद कुरु दीपक कमलनाथ, वसुदेव सनातन, यशोदा वत्सल देवकी नंदन, हरी गोविंद आनंद योगीराज, सर्वज्ञ अजय निरंजन मथुरानंद, परम पुरुष मुरारी, अव्यक्त गीतामृत महोदधी, समोदर मुरारी, नारायण नाथ परब्रह्म वेद वेद्य दयानिधी, सर्वज्ञान सर्व शक्तिमान, असा अनेक रूपी असे भगवंताचे अनेक नावे या ठिकाणी चराचरी ज्या ठिकाणी सर्व सृष्टीमध्ये भगवंताची व्याप्ती आहे असा परमेश्वर विश्वव्यापक रूपी भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. येथून मागे आपण योग मार्ग बघितला पण तो खूप कठीण आहे. इतरही सर्व मार्गापेक्षा मी जो मार्ग सांगणार आहे तो मला प्राप्त होण्यासाठी सर्वात सोपा मार्ग असून तो भक्तियोग आहे. या योगाचे योगी मला ध्यान साधना करून सतत नाम जपाच्या साह्याने मला प्राप्त करू शकतो. असा नामधरक मला अतिप्रिय असून ज्याच्या मुखामध्ये अहोरात्र माझे नाम जो जपतो मग तो आपले कर्म करत असताना पण सतत माझे भजन करतो तो मला अतिप्रिय आहे. व हा मार्ग भक्ती मार्ग सोपा आहे. असा भक्त ब्रह्मप्राप्तीचा पूर्ण अधिकारी आहे. असा भक्ती मार्ग भक्तियोग महान आहे. म्हणून जप तप अंगीकार योग या क्रियाविधी न करता भक्ती मार्ग सोपा असून याचा अंगीकार करून मोक्ष प्राप्तीचा योग्य मार्ग आहे. कारण यामध्ये स्वधर्माचरण व भक्ती असे कर्मयोग व भक्तियोग त्याप्रमाणे भक्ती करण्याचे ज्ञान घडते म्हणून ज्ञानयोग साध्य होतो. म्हणून हा भक्ती मार्ग सर्वात सोपा श्रेष्ठ व सुकर आहे. असा उपदेश भगवंत अर्जुनाला व माऊली आपणास ज्ञान प्रदान करतात व सर्वांना आपल्यासारख्या सामान्य रूपी देहाला मोक्ष प्राप्तीच्या सर्वात सोप्या व जवळच्या मार्गाचे ज्ञान फक्त स्वकर्म करत असताना मुखात नामस्मरण म्हणजे देवाचे नित्य स्मरण करावे हे ज्ञान या ठिकाणी देतात. पुढे 13व्या अध्यायात ज्याला प्रकृती पुरुष विवेक योग या अध्यायातून श्रीकृष्ण अर्जुनाला प्रकृती काय पुरुष काय हे सांगताना सांगतात. या देहाला क्षेत्र असे संबोधून या देहाला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ असे संबोधून हे क्षेत्रज्ञ सर्व घडामोडींना सर्व कारणांचे मूळ असून हे सर्व कार्य करते व याला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय व पंचमहाभूते सहाय्य करून जी शक्ती प्रदान करतात ती शक्ती म्हणजे पुरुष व जे क्षेत्र आहे ते प्रकृती होय. व हे जो जाणतो तो ज्ञानी पुरुष होय. ज्ञानी पुरुष म्हणजे ज्या क्षेत्राला पुरुष म्हणजे काय हे समजते तो ज्ञानी होय. या क्षेत्र नावाच्या देहाविषयी सांगताना भगवंत सांगतात की हे क्षेत्र पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय व पंच महाभूते व इतर तत्वांनी मिळून असे 36 तत्व मिळून तयार झालेले आहे. व या क्षेत्ररूपी देहाला हे सर्व मिळून चालवतात व त्याच्याकडून नाना कार्य करून घेतात. यामध्ये हे कार्य घडत असताना प्रथम मन बुद्धीला चालना देऊन
कान, नाक, डोळे, त्वचा व जीभ अशा ज्ञानेंद्रियामार्फत पुढे हात, पाय, तोंड, बुध व उपस्थ या मार्गाने जे पुण्यरूपी किंवा पापरूपी, सत्य व असत्यरूपी, अहिंसा व हिंसारूपी कर्म या वायू, आकाश, पृथ्वी अशा पंचमहाभूतांनी निर्मित करून घेते. पुढे सांगताना भगवंत सांगतात, जो अध्यात्म जाणतो, ज्याला ज्ञेय समजते तो ज्ञानी, अहिंसात्मक कर्म करून शांतिमय, दयावान, पुण्य प्राप्त करणारे, चांगले कर्म करून जगामध्ये दया, शांती, क्षमा टिकवतो. तर या उलट जो अज्ञानी आहे तो हिंसारूपी कर्म करून हिंसात्मक, त्रासदायक, निंदनीय असे कर्म करून त्रास, हिंसा, निंदा पसरवतो व तो देव आहे हे न मानता स्वतःलाच परमेश्वर समजून या क्षेत्रज्ञाविषयीची बुद्धिहीन असतो किंवा तो हे जाणून घेण्यासाठी प्रयत्नही करत नाही व ज्याला याची गरज पण वाटत नाही, कारण तो पूर्णपणे अज्ञानपणाने वावरतो व या 84 लक्ष योनीच्या फेरीत अडकून जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सतत खितपत पडतो. या उलट ज्ञानी हा देवाला मानून देवाचे सतत भक्ती मार्गाने पूजन करून सतत देवाच्या श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पाच संवाहन, दास्य, सत्य, आत्मनिवेदन अशा भक्तीने असणाऱ्या 9 वेदा भक्ती मार्फत देवाची, ईश्वराची या ठिकाणी त्याच्याकडून जेवढी सेवा या ठिकाणी करता येईल, जेवढं नामस्मरण त्याला करता येईल, जो काही या 9 विधा भक्ती मार्गातला मार्ग त्याला अवलंबता येईल तो मार्ग तो या ठिकाणी अवलंबतो व नामस्मरणामध्ये राहून स्वतःच्या जीवाचा, देहाचा उद्धार करून मोक्ष प्राप्ती करून माझ्या रूपामध्ये स्थिर होतो. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला क्षेत्रज्ञ पुरुष प्रकृती म्हणजे काय याचे विस्ताराने ज्ञान देऊन पुढे ज्ञेय समजावून सांगताना सांगतात, क्षेत्र म्हणजे प्रकृती आहे व क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष होय. क्षेत्र व प्रकृती हे विनाशी देहरूपी असून पुरुष व क्षेत्रज्ञ हे अविनाशी कायम टिकणारी चेतना आत्मरूपी असून आपल्या क्षेत्राचा विचार केला तर आपले मन वेगळे आहे, आपली बुद्धी वेगळी आहे, आपले शरीर वेगळे आहे व आपला आत्मा म्हणजे परमचेतना वेगळी आहे. अशा प्रकारे सर्व मिळून आपले शरीर रूपी देह निर्माण झालेले असून ते कोणाच्याही ताब्यात नसून याला चालता चालविता, बोलता बोलविता, करता करविता तो परमात्मा परमेश्वर आहे. हे जे सर्व मी आहे हे ज्ञेय होय. या क्षेत्राचे ज्ञान होण्यासाठी संतजन, गुरु, उपदेश शिवाय शक्य नसून सद्गुरूला शरण जाऊन संतांची सेवा करून भक्ती मार्गाचा अवलंब करून अध्यात्म ज्ञानाची गोडी निर्माण करून या मार्गाने जो साधक येतो त्याला ज्ञेयाची प्राप्ती होऊन ज्ञानाची प्राप्ती होते व तो या क्षेत्ररूपी देहातून मुक्त होण्यासाठी परमेश्वर प्राप्तीसाठी सतत धडपड करून स्वतः परमेश्वराच्या भक्ती मार्गात ओतप्रोतपणे झोकून देतो. असे गुह्य ज्ञान या अध्यायाच्या माध्यमातून भगवंत अर्जुनाला देऊन ज्ञानेश्वर माऊलीमुळे, ज्ञानेश्वरीमुळे आपल्याला पण या ठिकाणी प्राप्त झाले. ही संत कृपा हा संत ठेवा आहे. हे ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मन लावून वाचन करायला हवे तरच हे ज्ञान प्राप्त होऊ शकते हे निश्चित. पुढे 14व्या अध्यायात अर्जुनाला ज्ञान प्राप्तीची आणखीन ओढ निर्माण झालेली बघून या प्रसंगाला माऊली गुणातीत योग नावाच्या अध्यायातून प्रकट करताना सांगतात, क्षेत्राकडून कार्य हे मन करून घेते, त्याला सहाय्य इंद्रिय करतात व हे सर्व करत असताना जे कर्म घडतात त्यांना सत, रज, तम कर्म रूपाने संबोधतात. असे कर्माचे 3 प्रकार असून या कर्मावरच पाप पुण्याचा समतोल असून जसे कर्म तसे फळ हे निश्चित आहे. असे रज, तम याबद्दल भगवंत सांगून कर्म व त्यांचे कर्माचे ज्ञान देऊन ते या कृष्ण अर्जुन संवादामार्फत आपणास पण प्राप्त होते. पुढे 15व्या अध्यायात ज्याला पुरुषोत्तम योग म्हणून संबोधले आहे त्यात भगवंत अर्जुनाला सांगतात, सद्गुण, रजगुण, तमगुण हे वैदिक ज्ञानातून म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद अशा विश्वनिर्मात्याच्या ब्रह्मदेवाच्या सप्त ऋषींच्या हस्ते निर्माण असून सर्व प्राणी मात्रा, सर्व योनी याच गुणानुरूप कार्य करतात. कोणामध्ये सतोगुण बळकावतो, कोणामध्ये रजोगुण तर कोणामध्ये तमोगुण कमी जास्त प्रमाणात वाढतो या कमी होतो. हे तिन्ही गुण एकमेकावर अवलंबून असून या गुणारूप कर्मानेच पाप पुण्याचा हिशोब होतो. हे सर्व जाणून कर्म करणे म्हणजे अज्ञानाचा नाश करून ज्ञानी बनून उत्तम पुरुषाची अवस्था प्राप्त करणे होय. व हे जे ज्ञान आहे हे सर्व तत्वज्ञानाचे मंथन आहे, हे तू जाण असे म्हणून जे ज्ञान आहे हे भगवंत अर्जुनाला आणखीनच गुणातील गुढ अशा प्रकारे प्रदान करतात. ते आपणापर्यंत व्यासमुनी व माऊली ज्ञानेश्वरांच्या लिखाणातून मिळाले हे आपले भाग्यच. पुढे 16व्या अध्यायात ज्याला दैवसुर संपत्ती भक्ती मार्गयोग या अध्यायातून परमेश्वर श्रीकृष्ण गुणातील गुढ ज्ञानात प्रवेश करताना अर्जुनाला सोप्या भाषेत समजेल अशा शब्दात या सत, रज, तम गुणांबद्दल विस्ताराने सांगतात, अभय, सद्बुद्धी, संयम, दम, दान, यज्ञ, तप, स्वाध्याय, अहिंसा, आर्जव, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अपय, शून्य, दयाशील, आपुलुत्व, मार्दव, लाज, अचापल्य, तेज, क्षमा, धृती, सुची, अर्हत्व व अमानित्व ज्याच्या ठाई असते तो दैवी गुणी असतो.
म्हणजे तो या ठिकाणी सद्गुणी अशा प्रकारे असतो. व दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य अज्ञान ज्याच्या अंगी येते तो आसुरी समजा. व काम क्रोध लोभ ह्या त्रिपुटीमुळे आसुरी शक्ती बळकावते व त्या क्षेत्ररूपी देहाला नरकाकडे नेते. अशा प्रकारे हे ज्ञान या अध्यायातून आपल्याला पण प्राप्त होते. पुढे 17व्या अध्यायातून ज्याला श्रद्धादी निरूपण योग म्हणून संबोधले आहे, यातून अर्जुन भगवंताला आता या सत रज तम या गुणांच्या फळाबद्दल व त्यांच्या आचरणामुळे या देहाला कोणती गती प्राप्त होते हे विचारतो. यावर भगवंत सुंदर भाष्य करताना सांगतात, जो सद्गुणाने आचरण करून तसे कार्य करेल तो सायुज्य स्थितीला प्राप्त होऊन माझ्यामध्ये स्थिर होईल. जो भक्ती मार्गाचा अवलंब करेल, माझी भक्ती करेल, त्याला मी माझ्यामध्ये समाविष्ट या ठिकाणी करील. जो रजगुणायुक्त ज्यात थोडे सत्वतम आहे, तो ज्याच्या त्याच्या कर्मानुरूप पापानुसार नरक व स्वर्ग यांच्यामध्ये गुंतून पुन्हा योनी मार्फत नवीन या ठिकाणी पृथ्वीवर असणारा योनीमध्ये जन्म घेईल. जो तमगुणाने कार्य करेल तो नरकवासी होऊन अनेक वर्ष याच दुःख भोगून स्थित प्रज्ञ असणाऱ्या नरकामध्ये या ठिकाणी जाऊन पडेल. असे ज्ञान भगवंत अर्जुनाला देतात. आपणास पण हे दिव्य ज्ञान प्राप्त होते. हे असणारे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीचे, या ज्ञानेश्वरीचे, या गीतेचे असणारे व्यास मुनीचे आपल्यावर हे उपकार आहेत. अशा प्रकारे शेवटचा अध्याय ज्याला सर्व गीतार्थ संग्रह योग असे नाव असून ज्यातून भगवंताला अर्जुन प्रश्न विचारत राहतो व भगवंत आतापर्यंत सर्व गीतेचे सार म्हणजे गीतारूपी मंदिराच्या कळसाचे ज्ञान देताना सर्व गीतेचे ज्ञानेश्वरीचे पुनश्च सुरुवातीपासूनचे ज्ञान बारकाईने देऊन ओम तत्सत पासून ते या युद्धभूमीवरील त्या प्रसंगापर्यंत सर्व ज्ञान देऊन अर्जुनाला जो मोह झाला होता त्यातून बाहेर काढून युद्धभूमीवरील स्वधर्मचरणाचे ज्ञान देऊन अर्जुनाच्या सर्व प्रश्नांचे उत्तरे देऊन समाधान करतात. असा जो संवाद आहे तो प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी वाचूनच प्राप्त होईल. असे दिव्य ज्ञान आपल्या ब्रह्मांड उत्पत्तीपासून ते आज तागायचे विस्तीर्ण ज्ञान ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये जे ज्ञानेश्वर स्वतः विष्णूचा अवतार आहेत त्यांनी ईश्वरी ज्ञानाचे भंडार या ठिकाणी ज्ञानेश्वरी मार्फत आपल्याला दिलेले आहे. स्वतः शेवटी याचा पसायदानाने असणाऱ्या ज्ञानेश्वरीचा शेवट करताना माऊली सर्व विश्वाच्या कल्याणाची मागणी या ठिकाणी करतात व या जगातून पापाचा अंधार दूर होऊन स्वधर्माचरणाचा प्रकाश सर्व जगावर पसरावा. प्रत्येकामध्ये आणि प्रत्येकाने स्वतःमध्ये ईश्वर आहे हे जाणून सर्व कर्मे करावीत. ईश्वर निष्ठांचे या ठिकाणी मंगळ व्हावे व सर्व समाधानी राहावे अशी मागणी भगवंताकडे करून या ज्ञानरूपी ज्ञानेश्वरीचा शेवट करतात. अशी ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचवण्याचे काम शके 1506 मध्ये श्री जनार्दन स्वामीचे शिष्य संत एकनाथ महाराज करतात. पुढे ही संत परंपरा जशी वाढत जाते व ज्यात अनेक संत महंत होतात व सर्वच आज ताब्यात ज्ञानेश्वरी ग्रंथात सर्वश्रेष्ठ स्थानी मानून ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वर रूपे हे दोन्ही ईश्वराची आपणावरील कृपा आहे हे सांगतात. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीतील ज्ञान हे खूपच मोठे व महान अथांग विश्वव्यापक असून ज्यामध्ये प्रामुख्याने पांडव व कौरव यांच्यामधील सत्य व असत्य रूपी संघर्ष असून हे महाभारत म्हणजे 18 पुराणानंतरचे 19 जणू एक व्यासमुनी लिखित पुराणच आहे. या महाभारतात द्वापरी कृष्णरूपी भगवंताच्या अवताराचे वर्णन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे सतयुगापासून तर आजपर्यंत विश्व निर्माता कशा प्रकारे सत्याची बाजू घेतो हे सर्व ज्ञान या ठिकाणी आहे व चराचरामध्ये भगवंत आहे हे या ठिकाणी सिद्ध होते. अशा प्रकारे सर्व वेदांचा गीता जी आहे ती सर्व वेदांचा सार असून गीतारूपी ज्ञान असून जे ज्ञान म्हणजे सर्व वेदांचा सार व हेच ब्रह्मज्ञान असून सर्वसामान्यांना समजावे सोपा भाषेत रूपांतर करण्यासाठी साक्षात या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी जे लिखाण केले ते ज्ञानेश्वरी अशा प्रकारे आहे. तर जे भगवत प्राप्तीचे मार्ग आहे त्या सर्वात श्रेष्ठ म्हणून भगवंत जो भक्ती मार्गाचा अवलंब करण्याचे या ठिकाणी सांगतात. ज्ञानेश्वर माऊली महाराज आपणास पण बोध करतात. म्हणून नामस्मरण हा सर्वश्रेष्ठ भक्ती मार्ग आहे असे आपण मानून नामस्मरणात भक्ती मार्गाचा सर्वात सोपा रस्ता करून सतत नामस्मरण केल्याने काय फायदे आहेत तर थेट मोक्ष प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो हे आपण बघितले. म्हणून आपण सतत मुखामध्ये नामस्मरण म्हणून या ठिकाणी ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ओम तत्सत या ठिकाणी सांगितलेले आहे तशाच प्रकारे या असणाऱ्या युगामध्ये या चालू काळामध्ये रामकृष्ण हरी हे नामाचा या ठिकाणी उच्चार आपल्या मुखामध्ये या ठिकाणी असावा असे सर्वच जण साधू संत आपल्याला सांगतात. इथून मागे सुद्धा कित्येक साधू संत आपल्या ग्रंथामधून सर्व लिखाणामधून आपल्याला सांगून गेलेले आहेत. अशा प्रकारे या कलियुगात आपला उद्धार करण्यासाठी स्वकर्म स्वधर्मचरण आणि त्यानंतर मुखामध्ये नामस्मरण या गोष्टी जर असत्या तर आपली मोक्ष प्राप्ती कोणीही रोखू शकत नाही. अशा प्रकारचे असणारे ज्ञान या नाम मंत्राच्या सहाय्याने आपल्याला प्राप्त होते. मित्रांनो, अशा प्रकारे
आपला जो ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञान आहे, ज्या ग्रंथामार्फत, ज्या अध्याया ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञानाच्या या अध्यायामार्फत आपण ज्ञानेश्वरीचे महात्म्य या ठिकाणी बघितले, तर खरोखरच मित्रांनो सर्वांनी ज्ञानेश्वरी एकदा का होईना या ठिकाणी वाचायला हवी व तिचे होईल तेवढे पारायण करण्याचे या ठिकाणी प्रयत्न करायला हवे. ज्यांना आळंदीला मंदिरामध्ये येऊन शक्य असेल पारायण करण्याचे, इथं तर तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणारच नाही. पण इथं जरी नाही येत, तुमचं येणं झालं तरी आपण स्वतःच्या घरी सुद्धा अशा प्रकारचे पारायण या ठिकाणी करू शकतो व हे ज्ञान आपणास या ठिकाणी ज्ञानेश्वरी मार्फत प्राप्त होते हे निश्चित. मित्रांनो, पुढे आपण अशा प्रकारे आपले 3 अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये, पुढच्या असणाऱ्या या भागामध्ये आपण आपला जो 4था या ठिकाणी अध्याय आहे, ज्याला आपण रामकृष्ण हरी नाम ज्ञान म्हणजे रामकृष्ण हरी नाम मुखामध्ये घेतल्याच्या नंतर कशा प्रकारे आपल्या जे विकार सर्व निघून जातात, कशा प्रकारे आपण असणाऱ्या भक्ती मार्गाकडे वाटचाल करतो याचे ज्ञान देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तो अध्याय सुद्धा या ठिकाणी पुढे आहे. तो अध्याय सुद्धा आपण या ठिकाणी मन लावून याचं ऐकावा एवढी आपणास विनंती करतो व येथे थांबतो. रामकृष्ण हरी.